अगं सुरखे, तिची मदतच होईल मला. माझ्या पण डोक्याचा भार थोडा हलका होईल. करू दे की तिला नोकरी. ठीक आहे, दिली मी परवानगी. लगेच कालव्याला सुरुवात. मी परवानगी दिली पण माझ्या 2 अटी आहेत. अगं तू म्हणशील ते, तुझं काय अटी आहेत सांग तुम्हाला. माझी पहिली अट ही आहे की आता जे तुम्ही मला काम दाखवलं ना तुझं, की ऑफिसातच काम तू करायचं. तुला जर येडवाकडं इकडचं तिकडचं काम जर लावलं तर ते काम तू करणार नाहीस, वजी बिजी उचलणार नाहीस, नाहीतर ही नोकरी मी तुला करू देणार नाही. हाय का आता एवढं सगळं करून दाखवलं ना तुला. आई तू विश्वास ठेव, तसं काय बी होणार नाही. मी हेच काम करणार. आणि पुढची अट? आणि माझी दुसरी अट ही आहे की तू 4 महिन्याच्या आत लगीन करशील. आई कशाला वाटलंच अशीच म्हणणार तू. बघ राणे, माझ्या या 2 अटी जर तुला मान्य असतील ना तरच तू नोकरी करायची, नाहीतर मग नोकरी सर मला काय गरज नाही तुझ्या नोकरीची. सुरखे आगे पण मध्ये बोलू नका हो. तुला मान्य आहे का नाही राणे? ठीक आहे, जर 4 महिन्यात एखादं चांगलं स्थळ मिळालं तर करेल मी लग्न. खरंच खरंच तू लगीन करशील? मग ठीक आहे, कर ही तू नोकरी, माझी काही हरकत नाही. चला. युनिफॉर्म मला कुठून कुठपर्यंत घेऊन आला. सुरुवात केली तेव्हा वाटलंही नव्हतं की एक दिवस माझ्याच कंपनीतली माझी माणसं असा युनिफॉर्म घालतील, माझ्याशी माणसं जोडली जातील, माझ्यावर इतकं प्रेम करतील की माझी ओंजळ प्रेमानं भरून टाकतील. का केलं तुम्ही असं? काय झालं? तुम्ही त्या मूर्ख मुलीला नोकरीवर का ठेवलं? तू राणीविषयी बोलतेस का? हो, तिच्याविषयीच बोलतीये. तिच्यामुळे आपल्या इंद्राचा अपमान झाला हे विसरलात का तुम्ही? मला ती अपमान करणं म्हणजे मान न देणं, दुसऱ्याविषयी वाईट साईड बोलणं, दुसऱ्याला कमी लेखण्याचा प्रयत्न करणं, आणि यातलं तिने काहीच केलं नाही. जे काही घडलं ते चुकून घडलंय. ह्यात इंद्राचा अपमानाचा प्रश्न येतोच कुठे? काय बोलताय तुम्ही? आज त्या मूर्ख मुलीमुळे आपल्या इंद्राचं आपल्या कंपनीत पहिल्याच दिवशी असं झालंय. अगं, कंपनीतले कामगार ते विसरून सुद्धा गेले असतील. तू का डोक्यात ठेवलेस हे? कंपनीतल्या गोष्टी कंपनीत सोडून घ्यायच्या असतात. मला नाही जमत, आणि माझ्या इंद्राच्या बाबतीत असेल तर अजिबातच नाही. मुळात ना तुम्ही त्या लायकी नसलेल्या मुली. मालती असं बोलू नकोस. ही कंपनी फक्त आपल्या पैशावर नाही चालत, चांगल्या कामगारांच्या जीवावर चालते, जोडलेल्या माणसांवर चालते. आणि राणीकडे माणसं जोडायची कला आहे मी पाहिलंय. एवढ्या मोठ्या इन्व्हेस्टरचा राग तिने एका क्षणात घालवला. तिला माणसांची मनं जपता येतात. आता हेच बघ ना, हा युनिफॉर्म तिने शोधून आणला. याचा अर्थ काय होतो? तुझ्याकडे कल्पक दृष्टीही आहे. राणी आणि कामगारांमध्ये सुंदर बॉन्डिंग आहे, आणि म्हणून मी तिला या नोकरीत परमनंट केलंय. वा, महाडिक कंपनीचे मालक म्हणून तुमचा हा निर्णय योग्य असेलही, पण एक बाप म्हणून कधी विचार करणार आहात तुम्ही? आपल्या इंद्राला ती मुलगी अजिबात आवडत नाही, आणि आता यापुढे ती मुलगी त्याच्या नजरेसमोर सतत असणार, हेही त्याला अजिबात आवडणार नाहीये. काळजी नको करूस.
मी तुला खात्रीने सांगतो, एक दिवस राणी इंद्राचा राग दूर करते की नाही बघ. आणि ती कंपनीत असण्यामुळं इंद्राला फायदाच होईल. अजिबात नाही. काही गरज नाही मला त्या मुलीची. माझा क्लास आणि माझं शिक्षण बघता जर मला त्या मुलीची मदत घ्यावी लागली तर माझ्या डिग्रीचं काय करायचं आबा? आबा, मला ही कंपनी माझ्या कॅलिबरवर मोठी करायची, कोणाची मदत घेऊन नाही. आणि त्यामुळे मला ती मुलगी या कंपनीत नको आहे. ह्याचा अर्थ तू माझी शेवटची ऑर्डर नाकारतोयस. अहो, तुम्ही त्याला उगाच भावना. ठीक आहे, मान्य आहे मला त्यांची शेवटची ऑर्डर. पण समजा उद्या त्या मुलीने स्वतःहून नोकरी सोडली तर मात्र तुम्ही मध्ये काही बोलणार नाही असा शब्द द्या मला. ठीक आहे, दिला शब्द. आणखीन एक, मगाशी तुम्ही म्हणालात की तुमची ही शेवटची ऑर्डर आहे, म्हणजे इथून पुढे तुम्ही मला कुठलीही ऑर्डर देणार नाही. तू जर का राणीला कंपनीत येण्यापासून अडवणार नसेल तर मी तुला वचन देतो, कंपनीतला तुझा निर्णय अंतिम असेल. ठीक आहे, थँक्यू. तर महाडिक इंडस्ट्रीजचे पुढचे एमडी इंद्रजित जयसिंगराव महाडिक. आता हा राग इथे काढून काय उपयोग आहे? आबा स्टेजवर होते तेव्हा बोलायचं होतंच ना त्यांच्या बरोबर. बरं, सगळ्यांसमोर नाही हिंमत झाली तुझी बोलायची. केबिन मध्ये 2 जण असताना बोलायचं होतं ना, पण नाही. लूजर आहेस तू, 1 नंबरचा लूजर आहेस. काय काय स्वप्न पाहिली होती मी लग्नाआधी, ती सगळी स्वप्न धुळीला मी आली आहेत. काय म्हणायचं रे, मी कंपनीचा MD होणार. मी मालक आहे, त्याच मालकाला वेस्टेज म्हणून फेकून दिलाय. मिस्टर विक्रांत महाडिक, कॉंग्रॅच्युलेशन्स. विक्रांत, काय करतोस तू? सोड. वेडा झालायस का? आपण मी तुला MD नाही बनवलं, त्याचा राग माझ्यावर नको काढूस.